कोणी उठावं, ज्यांचा कधीही संबंध नाही त्याच्याशी, त्यांनी सांगावं आणि माझं नाव घ्यावं. मी सगळं रेकॉर्डिंग पाठवून दिले वरिष्ठांकडे, कोण काय बोललं ते, आणि वरिष्ठांकडे मीटिंग सुद्धा घेणार आहे. हे मी सहन नाही करणार. माझं स्वतःचं एक रेप्युटेशन आहे. 60 वर्षापूर्वी 70 वर्षापूर्वी आमचं थिएटर ज्यावेळेला झालं त्यानुसार गेळ्यातील लोक जायचे आणि त्यांनी थिएटर बांधून दिलेलं. का जायचे? आमचे पिढ्यानपिढ्याचे संबंध आहे. तुम्ही आमचे संबंध खराब करणार. आज आंबोलीमध्ये उसाची 30 वर्ष प्रलंबित होता. सुरुवातीपासून हा लढा, मग तो कोर्टामध्ये असेल त्याला मी मदत केलेली आहे, वन खात्याबरोबर लढा करायचा असेल त्याला मी मदत केलेली आहे. महाराष्ट्र शासनाने आजपर्यंत या इतिहासामध्ये ज्या ठिकाणी वहिवाट नाही अशा जमिनीचं कधीही वाटप केलेलं नाही. मी शासनाला सांगू शकलो की या ठिकाणी लोकांनी आपला जो काही टॅक्स असतो हा सगळा गावाकडून वसूल करून भरलेला आहे, त्याच्यामुळे त्यांना इक्वल जमिनीचं वाटप करा. हे सगळं मी करून घेतलेली आहे. एका सभेला फक्त विरोधी पक्षाची म्हणजे आमच्याच मित्र पक्षाची लोक उपस्थित होती. याच्या व्यतिरिक्त सगळ्या सभा या मी स्वतः घेतलेल्या आहेत. ऑर्डर मी काढून घेतलेली आहे. त्यावेळेचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची त्याच्यावरची सही ही सुद्धा मी घेतलेली आहे. त्याच्यानंतर उद्धव साहेबांनी ज्याला त्याला स्टे दिला आणि उठवला नाही त्यावेळेला ती बंडखोरी सुद्धा मी केलेली आहे. मी कधीही आयुष्यामध्ये अशा तऱ्हेची बंडखोरी केलेली नाही. मी 100 वेळा त्यावेळेला आपण जमिनीचं वाटप करतो त्यावेळेला तिथं जाणारे रस्ते असायला लागतात, वाडीवर जाणारे रस्ते असायला लागतात. अजून जमिनीचं वाटपच झालेलं नाही. त्याच्यामुळे या कमिटीची अजून काही मी मिटिंग घेतलेली नाही. परंतु आमच्याकडे जे प्रस्ताव येतात हे सरसकट जमीन वाटपाचे येतात. त्याच्यामध्ये एकाच्या जमिनीतून दुसऱ्याच्या जमिनीत जायला रस्ता असायला लागतो. ते उघड आहे. नाहीतर उद्या त्यांना बिल्डिंग बांधायची असेल त्यांना परवानगी मिळणार नाही. शेवटी माझ्या नागरिकांचं हित करणं, माझ्या मतदारांचं हित करणं हे माझं काम आहे. त्याच्यामुळे मी कुठलाही प्रस्ताव अडवलेला नाही. माझं जाहीर आव्हान आहे, देवळामध्ये नारळ ठेवा आणि मी कधी अडवलेला आहे तो दाखवा. तुम्ही जर एवढे देवघोळे आहात ना, देवळामध्ये मिटिंग घेतली ना, देवावर नारळावर हात ठेवून ठेवा की मी हे केला, आणि मी नारळावर हात ठेवून सांगतो की हा सगळा प्रश्न मी सोडवलेला आहे. तुम्हाला वेळोवेळी मदत केलेली आहे. एखादा मनुष्य ज्याची पंचायत समितीची सीट रिझर्व झाली, महिला झाली म्हणून त्याला जिल्हा परिषदेला उभा राहायचं आहे म्हणून येऊन तुम्हाला खोट्या गोष्टी सांगतो आणि तुम्ही त्याच्यावर वाहत जाता. 30 वर्ष हा लढा मी दिलेला आहे. तुमच्या सगळ्यांच्या मिळून दिला. ज्यावेळेला तुम्ही अधिकार मागितले ही जमीन आमची आम्ही वाटतो. मी पालकमंत्री होतो, तुम्हाला अधिकार दिला. आंबोलीच्या लोकांनी सांगितलं आमची कमिटी करतो, आम्ही ह्या जमिनी वाटतो. तुम्हाला सगळे अधिकार दिले. एकही अधिकारी माझ्याकडे ठेवला नाही. आंबोलीला जी पर्यटनासाठी आरक्षित जमीन करायची होती मेननच्या मालकीची होती. मी स्वतः भेटलोय मेननना आणि त्यांना म्हटलं की लोकांचं काम सांगितलं बघा, कोणाला तिथल्या जमिनी विकत घ्यायला इंटरेस्ट आहे मला, त्यांनी ते पटवतात ते हे घ्या, आम्ही नंतर ते तुमच्याकडून आम्ही विकत घेऊ. मी काय बोलायचं कोणाला कोणावर आरोप करायचा नाही. मला कोणावर आरोप करायचा नाहीये. परंतु मग ती जमीन कशाला पाहिजे? शासनाची जमीन आहे ना ती. त्याच्यावर पर्यटन आहे की नाही? 2-2 लाख पर्यटक येतात तिथं. खोटं काहीतरी सांगायचं. महाराष्ट्रापर्यंत माहिती गेली पाहिजे की 2 लाख पर्यटक त्या ठिकाणी येतात वर्षाला, आणि ती महाराष्ट्र शासनाच्या मालकीची जमीन आहे. कुठून आली गावाच्या मालकीची जमीन? गावाच्या मालकीची आम्ही आता करतोय. त्याच्यासाठी मी 30 वर्ष लढा दिला गावाच्या मालकीची झाली पाहिजे. मला काय गाव बंदी करणार? कोणाची हिंमत लागली? गाव बंदी हे बघा, माझं त्यांच्यावर एवढं प्रेम आहे की 100 वेळा त्या गावात कोणीतरी म्हणतो की तुम्ही त्याच्यावर विश्वास करू नका, एवढंच मला सांगायचं बघा. आणि ही शासनाची जमीन आपण सगळ्यांना वाटतोय. पूर्वी ती संस्थांच्या मालकीची जमीन होती आणि ती जमीन कसायला देण्याचे अधिकार हे कौलादार गावकऱ्यांना दिले होते. आता ती महाराष्ट्र शासन झाली तरी पण मी स्वतः पुढाकार घेतला आणि त्यांच्याच मालकीच्या जमिनी मला त्याच्यामध्ये काही इंटरेस्ट नाही.